नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 या सीझन 6चा शेवटचा कॅप्टन्सी टास्क या आठवड्यामध्ये रंगणार आहे. आणि मित्रांनो, बिग बॉस देखील काय कमाल ट्विस्ट आणतात बघा. ज्या 3 सदस्यांना शिक्षा स्वरूप बिग बॉसने त्यांची कॅप्टन्सी काढली, त्या शिक्षा मिळालेल्या 3 सदस्यांना बिग बॉसने उलटा फुलटा रूम मध्ये पाठवत हे तिघेही एकाला कॅप्टन पदाची उमेदवारी देणार आहेत. त्यांच्यासाठी टास्क रंगणार आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, एवढा जबरदस्त ट्विस्ट. ज्याने काहीतरी पराक्रम केले होते, शिक्षा स्वरूप त्या त्या पराक्रमाला शिक्षा स्वरूप बिग बॉसने या 3 जणांची कॅप्टन्सी काढली. त्यांनी इकडे येऊन कॅप्टन पदाचा उमेदवार निवडायचा आहे. याच्यावरती मला जास्त बोलायचं नाहीये. पण त्यानंतर जो काही गोंधळ झाला बिग बॉसच्या घरामध्ये किंवा मग उलटा-फुलटा रूम नंतर जी काही समीकरणं बदलली, त्याच्यावरती आपल्याला नक्कीच भाष्य करायचं आहे. म्हणजे अक्षरशः त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. खरं तर म्हणजे आता हा जो काही बिग बॉस फिनालेकडे चाललाय ना, तो फार मनोरंजक, इंटरेस्टिंग होत चाललाय. काल मला एकाने कमेंट्स केली होती, की दादा अ, आता हा जो काही बिग बॉस पाहायला मिळतोय ना, तो खूप इंटरेस्टिंग होत चाललाय. म्हणजे बिग बॉसने हा शो थोडासा एक्सटेंड करायला पाहिजे, असं एकाने लिहिलं होतं. तर खरंच असं वाटतं, की परवाच्या दिवशी देखील फार इंटरेस्टिंग तो एपिसोड होता. कालचा देखील फार इंटरेस्टिंग होता आणि आजचा देखील एपिसोड खरंच खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे 8च लोकं सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. पण मजा येते त्यांचा खेळ किंवा गेम पाहायला. तर मित्रांनो, या उलटा-फुलटा रूम सोबतच आज बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा मोंजोलिका आली आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा टास्क होता. तो म्हणजे विजेत्याला मिळणारी 25 लाखाची जी रक्कम आहे, ती 25 लाखाची रक्कम टास्क अंतर्गत जिंकायची आहे. आणि हा टास्क देखील भारी होता, पण तेवढा ईझी नव्हता. जेवढा वाटत होता स्पर्धकांना, तेवढा तो ईझी नव्हता. या अगोदर गेल्या वर्षीचा जो काही टास्क होता ना, जो भूलभुलैयाचा टास्क होता, तो भारी होता एकदम. तर त्या मानाने खरंच हा टास्क खूप कठीण होता आणि प्रयत्न करताना लोकं दिसत होती, पण त्यांना तेवढं यश आलं नाही. पण खरंच यार, सागर आणि आरबी ज्या पद्धतीने हे दोघे खेळले ना, म्हणजे तुफान. सागरचं खरंच विशेष कौतुक. सागर दादा गेल्या म्हणजे जो कुठला होता मधमाशीचा टास्क होता, तिथे सागर दादाने अक्षरशः कपडे फाड परफॉर्मन्स दिला होता आणि यावेळी पाईप तोड परफॉर्मन्स त्याने दिला. जबरदस्त, कमाल एकदम. सागर दादा खरंच यार, टास्क तू ज्या पद्धतीने खेळतोस ना, खरंच तू म्हणजे कॅप्टन पदाची उमेदवारी डिझर्व्ह करतोस. त्या पद्धतीने तू खेळलास. तर जो काही निर्णय घेतला, बहुमताने जो काही निर्णय घेतला ना, तो खरंच योग्य होता, असं एकंदरीत तुझ्या आत्ताच्या खेळावरनं सांगावसं वाटतं. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय-काय, कसं-कसं झालं ते. तर इकडे एपिसोडच्या सुरुवातीलाच राखी प्रचंड भावूक झाली आणि आपल्या आई-वडिलांना घेऊन ती बोलताना दिसते, की तुमचं स्वप्न होतं, की मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी. जवळपास मी 20 वर्ष बिग बॉसच्या घरामध्ये जाते. म्हणजे एकूण 16 सीझन केलेत. साहजिकच आई-वडिलांना अपेक्षा असते, की माझी मुलगी एवढे दिवस, एवढी वर्ष, एवढे सीझन बिग बॉसच्या घरामध्ये जाते, तर तिने ट्रॉफी जिंकावी. तर त्यामुळे ती खूपच भावूक झाली होती आणि मी नक्की ट्रॉफी जिंकेन, असं ती सांगताना दिसते. एकंदरीत आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की राखीला ट्रॉफीमध्ये काहीच इंटरेस्ट नाही. तिला बिग बॉसच्या घरामध्ये जायचं असतं आणि साहजिकच कोणी माणूस पैशासाठीच सगळं काम करतो. तर एकंदरीत तिला ट्रॉफीमध्ये काहीच रस नाहीये. तिला फक्त बिग बॉसच्या घरामध्ये खेळायचं आहे. जास्तीत जास्त एंटरटेन करायचं आहे. मी कशी लोकांपर्यंत जाणार, म्हणजे काय-काय करून मी लोकांचं मनोरंजन करणार, हे तिला बघायचं असतं. आणि इथे ती सांगतानाही दिसत होती, की मीच कितीतरी भार या बिग बॉसचा माझ्या खांद्यावरती घेते. तर आता ती सांगताना दिसत होती, की नक्कीच मला बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची आहे. तिकडे जो एक पत्ता आहे ना, तो मला ऊर्जा देतो आणि मी नक्कीच ट्रॉफी जिंकेन. मला होप्स आहेत, मला आशा आहेत, असं ती सांगताना एकंदरीत दिसते. आता मित्रांनो, इथे देखील आहे ना, जरी राखी फिनालेपर्यंत गेली, टॉप 5 मध्ये जरी पोहोचली, तरी तिथे एक इंटरेस्टिंग टास्क असतो, तो म्हणजे पैशाचा. पैसे ठेवले जातात. पैसे पाहिजेत, की तुम्हाला पुढे टॉप 3, टॉप 2 मध्ये जायचं असतं. तर असा एक टास्क फार सुंदर असतो. तर गेल्या वेळी बहुतेक सीझन 4 मध्ये तेव्हा कोण आलेलं? शिव ठाकरे पैसे घेऊन आला होता. ₹9,00,000 घेऊन आला होता.
तेव्हा राखी 9 लाख रुपये घेऊन गेली. कदाचित ती गेल्या वर्षाच्या सीझनमध्ये देखील आली असती, पण तो सीझन लवकर आटपला. ब्लॉकबस्टर सीझन असून देखील तो 70 दिवसातच आटवायला लागला. पण तेव्हा तो फार इंटरेस्टिंग होता. तेव्हा राखीची खरंच गरज नव्हती. कारण त्याचा टी-आर-पी देखील हाय होता. 5 टी-आर-पी म्हणजे जबरदस्त टी-आर-पी तेव्हा होता. नसतं राखीला तेव्हा आणलं असतं. पण जर आणलं असतं आणि असा पैशाचा टास्क झाला असताना तर राखी तेव्हा देखील पैसे घेऊन गेली असती. आणि या सीझनला जर राखी पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये आली आणि अशा प्रकारचा टास्क दिला ना, तर राखी पुन्हा एकदा पैसे घेऊन फरार होईल. तर ठीक आहे. आता बिग बॉस इथे टास्क देतात. त्या अगोदर इथे बिग बॉस सांगतात, की आता बिग बॉस इथे सांगताना दिसतायत, की तुम्ही प्रत्येक वेळी टास्क रद्द केले. प्रत्येक फेरी रद्द कशी होईल असा तुम्ही प्रयत्न केला. आता हा टास्क तुम्ही रद्द करून दाखवा. सगळेजण बोलतात, "आता आम्ही कशाला रद्द करू? आम्ही थोडे आता रद्द करणार आहोत. आम्हालाच पैसे मिळणार आहेत." तर मित्रांनो इथे 25 लाख रुपये यांना या टास्क अंतर्गत खेळून कमवायचे आहेत. ज्या काही फेऱ्या होणार आहेत त्या प्रत्येक फेरीमध्ये 6,25,000 रुपये दावणीला लागणार आहेत आणि ते व्यवस्थित टास्क कंप्लीट करून कमवायचे आहेत. खरं तर पैसा पाण्यात जाऊ द्यायचा नाही. हेच बिग बॉसने इथे सांगितलं. टास्क फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना, की गेल्या वर्षी भूलभुलैयासारखा टास्क होता. तसंच म्हणजे बघायचं आणि त्यानंतर तो प्रयत्न करायचा आहे. तर टास्क अंतर्गत देखील तसंच काहीसं पाहायला मिळालं. अ, आतमध्ये टीव्ही ठेवलाय. त्या टीव्हीवरती एक चित्र ठेवलंय आणि त्या चित्राप्रमाणे ते पाईप लावायचे आहेत. व्यवस्थित अँगल बघायचे, कलर बघायचे. बघून यायचं आहे आणि याच्यामध्ये एकतर निरीक्षण क्षमता, त्यानंतर मेमरी फार महत्त्वाची आहे. सगळं बघून आल्यानंतर समोर जो आपला पार्टनर आहे त्याला साहजिकच त्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे. त्याला सांगायचं की बाबा हा पाईप दे, तो पाईप दे, हा अँगल दे, तो अँगल दे आणि व्यवस्थित 25 मिनिटामध्ये ते सगळं सेट करायचं आहे. तर खूपच इंटरेस्टिंग टास्क होता. पण तो खूप टफ होता, कठीण होता असं सांगायला हरकत नाही. आता या टास्कसाठी बिग बॉसने ज्या काही जोड्या केल्या होत्या ना, त्या देखील कमाल होत्या. पहिली इथे जोडी बोलवली जाते ती म्हणजे दीपाली आणि राखी. म्हणजे राखीचं नाव घेतलं दीपालीसोबत तेव्हा सगळेच शॉक झाले आणि याच्यामध्ये हा जो आहे विशाल कोटियान सांगताना दिसतो, की आता सगळेजण प्रेयर करा. प्रेयर का करा? राखीसाठी. कारण राखी काही ना काही या टास्कमध्ये करेल आणि बिग बॉसने देखील सांगितलं, की राखी जेव्हा-जेव्हा या टास्कमध्ये होती किंवा जेव्हा-जेव्हा अशा टास्कमध्ये तिने पैशाच्या टास्कमध्ये परफॉर्म केले, त्यावेळी पैसे गेलेलेच आहेत. ₹1 देखील कमवलेले नाही. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा शॉक बसला. आणि मित्रांनो दीपालीचं सांगायचं झालं ना, तर दीपाली ही नेहमीच दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये गेली. ती अगोदर प्रत्येकाला व्यवस्थित ऑब्झर्व्ह करते. कसं कोण खेळतंय हे पाहते आणि त्यानंतर ती कधी पण तुम्ही बघा कुठल्याही टास्कमध्ये ती दुसऱ्या किंवा तिसऱ्याच फेरीमध्ये जाते. तर तिच्यासाठी हे खूपच अवघड होतं आणि ती सांगताना दिसत होती, की "यार मला पहिल्याच फेरीमध्ये पाठवलं." तर इथे पहिल्या फेरी अंतर्गत दीपाली आणि राखी जाते. आता राखी ही ब्लाइंड होते, डोळ्यावरती पट्टी बांधते आणि ती सगळं शोधणार होती आणि त्यानंतर दीपाली आतमध्ये जाऊन सगळं टीव्हीवरती जो काही फोटो आहे तो व्यवस्थित बघून ऑब्झर्व्ह करून आणि त्यानंतर राखीला सांगणार होती. पण यांच्यामध्ये आहे ना अजिबात ताळमेळ पाहायला मिळालंच नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. एक तर दीपाली व्यवस्थित सांगत नव्हती. म्हणजे काय सांगत होते, "हां, हां, ग्रीन उचल, आता पिंक उचल." अरे तिला काय कळतंय? तिला माहीत आहे की कुठलं ग्रीन आहे, कुठलं पिंक आहे. तू व्यवस्थित तिला गाईड कर. "बाबा हा आता हात ठेव, बाजूला राईट हो, मूव्ह हो." असं काहीतरी सांग. "नाही, नाही तिकडे आहे तो येलो उचल, तो पिंक उचल." तिला कळतंय का? आता ठीक आहे. ती घेऊन आली बिचारी. पटकन घ्यायचं, "हां, हां, जा, जा, जा." अरे तिला गाईड तरी कर, की बाबा कुठल्या रस्त्याने जायचं आहे, इकडे जाते, तिकडे जाते आणि त्यामध्ये राखी काहीतरी औरच करते. म्हणजे एकदम ओव्हर कॉन्फिडन्स तिचा या टास्कमध्ये पाहायला मिळाला. या टास्कमध्ये खरं सांगतो तुम्हाला, राखीचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला. राखी ते घेऊन आली. येताना देखील अरे तुला दीपाली आवाज देते. आवाजाच्या दिशेने माणूस जातो की नाही? पाईप घेतलं की कुठेतरी त्या मेन दरवाजाच्या इकडेच जायचं, नाहीतर त्या स्विमिंग पूलच्या इकडे जायचं किंवा इकडून जाताना देखील कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी जायचं. राखी हे मुद्दाम करत होती. हे देखील आपल्याला स्पष्ट दिसत होतं.
एकतर आपण आवाज ऐकतो, ठीक आहे आपल्याला वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्ये ते सगळं करायचं आहे. पण माणूस एक प्लॅनिंग करतो की नाही? किंवा नसेल प्लॅनिंग, पण त्या आवाजाच्या दिशेने तरी आपण जाऊ. तसं नाही. ही काहीतरी वेगळीच इकडे-तिकडं भरकटत होती आणि चुकून राखीने आणला. म्हणजे राखी आणायचीच. राखीने आणल्यानंतर ती घ्यायची आणि "जा, जा आता तू जा." अरे तिला गाईडन्स कर जरा. ती व्यवस्थित जाते की नाही बघ. तोपर्यंत ही इकडे लावते. म्हणजे यांच्यामध्ये अजिबात ताळमेळ दिसत नव्हता. राखी कुठे पाय टाकायची आणि ही देखील तिला व्यवस्थित गाईडन्स करत नव्हती, की आता तू हे घे. राखी तिथे जाऊन 2-3 वेळा आपटली देखील त्या बॉक्सला लागून. ती सांगत पण नव्हती, की "बाबा तो बॉक्स आलाय, पाय व्यवस्थित टाक." तर पहिल्या फेरीमध्ये अक्षरशः सावळा गोंधळ पाहायला मिळाला आणि त्यामुळे साहजिकच 25 मिनिटं होऊन देखील यांच्यामध्ये तो टास्क पूर्ण झाला नाही. तर इथे पूर्ण 6,25,000 या लोकांनी गमावले आणि इथे शिल्लक राहिले ते म्हणजे 18,75,000. आता त्यानंतर राखी सांगते, की मला आता जायचंच नाही आतमध्ये. ही लोकं मला भरपूर शिव्या घालतील. त्यामुळे काही काळ दोघी या थोड्याशा बाजूलाच म्हणजे त्या रूमच्या पाठीच उभ्या राहिल्या. पण यांनी एक भारी केलं, की सगळ्यांनाच आतमध्ये ठेवलं. कोण काय करतंय हे त्यांनी पाहू दिलं नाही. जर पाहिलं असतं, तर मग पटापट सगळ्यांनी नंतरच्या फेऱ्याच पूर्ण केल्या असत्या. त्यानंतर मला वाटलंच होतं, की पुढची जी फेरी असेल ना, ती अनुश्री आणि विशाल म्हणजे जोडी मला वाटली होती. फेरीमध्ये कोण येईल हे वाटलं नव्हतं, पण ही जोडी मला वाटलीच होती. आता याने देखील एक चांगलं प्लॅनिंग करून वर करण्याचा प्रयत्न केला. बघा, विशाल खूप छान पद्धतीने अनुष्येला गाईड करत होता आणि विशालने बघितलं, की व्यवस्थित ते कलर कुठले आहेत पाईपाचे, ते व्यवस्थित तो बघून यायचा आणि तो फार क्विक होता. पटापट सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होता आणि अनुष्येला देखील खूप छान पद्धतीने गाईडन्स करत होता. "थांब इथे तू, आता तू चाल, तू चालत जा. आता तिथे तू पोहोचलीस, आता राइट साइडला हे आहे, लेफ्ट साइडला हे, तुझ्या फ्रंट साइडला हे आहे." आणि ती व्यवस्थित अगदी तोच काढून ती व्यवस्थित घेऊन येत होती आणि इकडे विशालकडे देत होती आणि विशाल देखील व्यवस्थित लावताना दिसत होता. एकंदरीत ही जी काही फेरी आहे ना, ती व्यवस्थित पार पडली. पण त्या पद्धतीने, त्या अँगलने ते लावता आलं नाही. ही थोडीशी त्यांची चुकी झाली. त्याच्यामध्ये आहे ना 4 पाईप चुकले आणि त्यांचा पॅटर्न देखील चुकला. म्हणजे पाईपचे जे रंग होते ना, ते इकडे-तिकडे 4 लावले गेले आणि त्याचा जो पॅटर्न होता तो चुकला. म्हणजे बऱ्यापैकी त्याने लावलं देखील होतं, पण पॅटर्न चुकला. त्यामुळे साहजिकच एकही रुपया इथे मिळाला नाही. 6,25,000 यांच्याकडून देखील गेले आणि शेवटी उरले ते म्हणजे 12,50,000 म्हणजे दोघांचंही खरंच कौतुक. अनुष्य खूप नाराज झाली. साहजिकच तिने देखील खूप छान प्रयत्न केला आणि विशालने देखील खूप छान प्रयत्न केला. 25 मिनिटामध्ये त्याने ते पूर्ण देखील केलं होतं. खरंच यार चांगला गेम या दोघांनीही खेळला. तर दोघांसाठी खरंच टाळ्या. कारण 25 मिनिटात अशा पद्धतीने फास्ट, क्विक गेम खेळत अगदी तंतोतंत लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर आतमध्ये तन्वी आणि रेवा या प्रॅक्टिस करत होत्या आणि साहजिकच राखी सावंत ही त्यांना गाईडन्स करत होती, की तुम्ही असं खेळा, तसं खेळा आणि रेवा आता रेवाने फुल ठरवलेलं होतं, की मला ब्लाइंड व्हायचं आहे. त्यामुळे ती बरोबर 8 पावले काहीतरी हातामध्ये पाण्याचा जार घेऊन ते चालताना दिसत होती. तर त्यांनी खूप प्लॅनिंग केलं. तर ते जे प्लॅनिंग आहे ना, ते कुठेतरी वर्क होताना दिसत होतं आणि इथे तन्वी आणि रेवा या जोडीला बोललं जातं आणि या दोघीही प्रचंड खुश पाहायला मिळाल्या. तर यांचं पण कोऑर्डिनेशन खूप छान होतं. तन्वी अगदी व्यवस्थित जाऊन बघत होती आणि त्या पद्धतीने रेवाला गाईड करत होती आणि रेवा देखील बघा, बरोबर 8-9 पावलं पुढे जात होती. परत तीच 8-9 पावलं व्यवस्थित मागे-पुढे करताना दिसत होती आणि याने देखील अगदी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण यांच्याकडनं तीच चूक झाली, की 4 पीस होते ना, ते उलटे लावले गेले आणि साहजिकच यांची फेरी देखील रद्द झाली आणि यांच्याकडून देखील ₹6,25,000 गेले आणि उरले ते म्हणजे 6,25,000. आता इथे बिग बॉस सांगत होते, की तुम्ही लावलं व्यवस्थित, परंतु पॅटर्न तुम्ही चुकवला. आता शेवटी जी फेरी होती त्याच्यामध्ये 2 कंटेस्टंट उरले ते म्हणजे आरबी आणि सागर. आता सागरने एकच लक्षात ठेवलं, की आपल्याला पॅटर्न व्यवस्थित बघायचा आहे.
पॅटर्न महत्वाचा आहे. सागर आतमध्ये गेला, आरबीच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. आरबी एकदम फुल, की चला आपल्याला आता फुल भिडायचंय, लढायचंय. सागर फक्त आतमध्ये जाऊन पॅटर्न बघून आला. अरे पण कुठल्या कलरचे पाईप्स लावायचे आहेत हे त्याने बघितलंच नव्हतं. परत एकदा धावत गेला आणि त्यानंतर मग व्यवस्थित बघून आणि आरबीला सांगत होता. आणि बघा, व्यवस्थित जायचा तो सागर आतमध्ये व्यवस्थित बघून यायचा, आरबीला व्यवस्थित सांगायचा. आरबी देखील हळूहळू, त्याचा एक तर पाय दुखतो, हळूहळू तो जायचा. जसं सागरने सांगितलं त्या पद्धतीने तो घेऊन यायचा आणि यांच्यामध्ये खरंच खूप छान कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. अगदी सागर एकदम चालाख बुद्धीने तो गेम खेळताना दिसत होता आणि खरंच यार कौतुक यार सागरचं. गेल्या वेळी देखील मधमाशीचा टास्क ज्या पद्धतीने सागर खेळला होता ना, तर तसंच डोकं इथे देखील सागरने वापरलं आणि साहजिकच की म्हणजे असं सांगता येणार नाही की काय म्हणू आपण की बाकी 3 लोकांचा टास्क झाला होता. त्यांचं त्यांनी बोलणं ऐकलं होतं. पण नुसतं बोलणं ऐकून आणि प्रत्यक्ष करून यांच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर सागरने खूप चालाकी दाखवली आणि पटापट ते करण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे आरबीकडनं ते करून घेतलं. म्हणून ते सक्सेस झालं आणि त्यांनी अगदी व्यवस्थित वेळामध्ये तो पूर्ण केला आणि इथे फक्त जिंकले ते म्हणजे 25,000. या लोकांनी 24 मिनिटे आणि काही सेकंदामध्ये हा टास्क पूर्ण केला आणि त्यांनी कमावले 25,000 रुपये. आणि मित्रांनो, एकूण 25 लाखापैकी फक्त 25,000 यांनी कमावले. पण आता एवढीच विजेत्या उमेदवाराला ही रक्कम मिळणार आहे का? तर नाही. तर यासाठी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये टास्क होईल आणि त्यांना जास्तीत जास्त रुपये आता कमवायला लावतील. कदाचित हा जो टास्क आहे हा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर बिग बॉस या दोघांचंही कौतुक करतात आणि हॅशटॅग देतात ते म्हणजे सारा. आता बिग बॉस इथं त्यांची गंमतही करतात, की आपल्याकडे एक म्हण आहे, लाखाचे 12,000 केले. तर तुम्ही 25 लाखाचे 25,000 केले असं सांगायला हरकत नाही. तुम्हाला 25,000 शुभेच्छा. खरं तर म्हणजे खूप डिफिकल्ट हा टास्क होता. एक तर काय माहिती आहे, की ते पाईप ना विविध रंगी होते आणि वेगवेगळे आकार होते. ते रंग पाहून आपण कन्फ्यूज होतो. म्हणजे तिथे आपल्याला कळतं टीव्हीच्या समोर. पण आपण प्रत्यक्ष जेव्हा ते सगळे पिवळे, निळे, काळे, निळे करत येतो ना, तोपर्यंत आपण विसरतो. एकतर ते रंग आपल्या लक्षात राहतात किंवा मग ते शेप्स आपल्या लक्षात राहतात. असाच काहीसा प्रकार या सगळ्या सदस्यांच्या बाबतीत घडलेला होता. पण पहिली फेरी थोडीशी अगदी स्लो झाली. त्यांच्यामध्ये फार टाईमपास झाला आणि राखीचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला या दोघींना. आणि इथे ना दीपाली देखील तिला व्यवस्थित गाईड करत नव्हती, हे स्पष्ट दिसत होतं आणि राखीचा अतिउतावळेपणा इथे नडला. त्यानंतर अनुश्री विशाल यांचं खरंच कौतुक, की खूप छान पद्धतीने त्यांनी देखील हा टास्क पूर्ण केला आणि तन्वी आणि रेवा यांनी देखील व्यवस्थित टास्क करण्याचा प्रयत्न केला आणि सागर आणि आरबी यार कमाल, या दोघांनी खरंच म्हणजे इथे राखी सांगत पण होती, की यार म्हणजे बाकी 2-3 फेऱ्यांनी काहीतरी प्रयत्न देखील केले, परंतु हे असे कंटेस्टंट आहेत, की यांना काहीच करता येणार नाही. आणि मला पण तेव्हा वाटलं होतं, की यार आरबीला एकतर गेम खेळता येत नाही, टास्क खेळता येत नाही आणि सागर पण तेवढा गेममध्ये नसतो. म्हणजे टास्कमध्ये एवढा त्याला खेळता येत नाही. असं वाटलं होतं, की हे काहीच करू शकणार नाही. म्हणजे बाकीच्यांनी निदान त्या वेळेमध्ये पूर्ण तरी करण्याचा प्रयत्न केला होता. यांना म्हटलं काहीच करता येणार असं मला देखील वाटलं होतं. पण या दोघांनी कमाल टास्क खेळा. परत एकदा तुमचं दोघांचे मनापासून कौतुक. विशाल देखील इथे सांगताना दिसतो, की यार तुम्ही इज्जत राखली आमची. विशालने देखील प्रयत्न केला. अनुश्री इथे सागरला विचारताना दिसते, की खरंच आरबी खेळा का रे? हां? नुसता टास्क रद्द करतो, हा खेळा का? सागर बोलतो, की नाही यार खेळा तो. मी ज्या पद्धतीने मी त्याला गाईडन्स करत होतो, त्या पद्धतीने तो खेळण्याचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला. आणि मित्रांनो खरंच आरबी खेळा. म्हणजे आरबीचा पाय दुखत होता, तरी पण असा एक पाय खेचत-खेचत तो पुढे जायचा आणि परत त्या पद्धतीने मागे येत होता. तर बऱ्यापैकी तो खेळा. इथे मात्र रेवा जबरदस्त डिस्टर्ब झाली. तेव्हा आता सांगत होती, की "यार, मी सागर दादाला वीक समजत होते, पण हा तर एकदम जबरदस्त निघाला, एकदम खिलाडी निघाला." रेवा का नाराज झाली? रेवाला असं वाटत होतं, की या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळ्यात वीक आहे, तो म्हणजे सागर. त्याच्यानंतर माझा नंबर लागतो.
म्हणजे सागर आता घराबाहेर जाईल असंच एकंदरीत रेवाने मनामध्ये ठेवलं होतं. आणि ज्या पद्धतीने सागरने गेम खेळला, म्हणजे आता सागर तर वाचतोय, आता जाते ती म्हणजे मीच. त्यामुळे रेवा, म्हणजे रेवा हे दुसऱ्याला बोलून दाखवत होती की यार सागर दादा खेळा, म्हणजे आता माझा नंबर लागणार आहे. तर ते टेन्शन रेवाच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसत होतं. आणि हे सागरने देखील विशालला बोलून दाखवलं की ज्या पद्धतीने रेवा हे सगळं सांगत होते किंवा मग रेवाच्या मनात हे जे काही सुरू आहे ते सागरने देखील इथे विशालला सांगून दाखवलं. आणि खरंच मित्रांनो, की रेवाला वाटलं होतं की यार मी जाणार नाही, सागरच जाईल. आणि आता ज्या पद्धतीने हा खेळ आहे, का सागर खेळा, का खेळा तो, मी का नाही खेळी, असं एकंदरीत रेवाचं पाहायला मिळालं. मित्रांनो, आता ज्या पद्धतीने सागरदादा खेळायत तर साहजिकच गेल्या वेळी देखील सागरचा नंबर जवळपास 101% लागलेलाच होता, की आता सागरदादाच घराबाहेर जाईल असं जेव्हा वाटलं होतं. त्यावेळी त्याने मधाचा टास्क जो काही खेळला ना, त्यानंतर तो थेट पहिल्या नंबरला सेव्ह झाला. त्याला सेव्ह केलं पहिल्या नंबरला. आणि मला असं वाटतं की यावेळी देखील 6 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. ज्या पद्धतीने हा टास्क खेळलाय आणि उद्याचा पण ज्या पद्धतीने सागर टास्क खेळणार आहे ना, तर साहजिकच सागर यावेळी देखील पहिल्या नंबरला कदाचित सेफ होऊ शकतो आणि रेवा घराबाहेर जाऊ शकते, नाहीतर मग एखादा स्ट्रॉंग कंटेस्टंट देखील जाऊ शकतो. तन्वी मात्र जबरदस्त डिसअपॉइंट झाली आणि मी का खेळले नाही, माझ्यापेक्षा वीक कंटेस्टंट सागर खेळा. तन्वी तोपर्यंत अशीच झोपूनच होती, आडवीच होती, बोलत होती ती काय घडलं काय बिघडलं. पण सागर आणि आरबी ज्या पद्धतीने टास्क खेळून आतमध्ये आले, त्यानंतर मग तन्वीची थोडी रडारड पाहायला मिळाली की मी टास्क का खेळला नाही. हा आरबी कधीच टास्क खेळत नाही, तो कसा काय आज खेळला. आणि हा सागर प्रत्येक वेळी का आडवा येतो, माझ्या ट्रॉफीच्या का आडवा येतो. गेल्या वेळी देखील त्या मधमाशीच्या टास्क मध्ये तो चांगला खेळला आणि यावेळी पण तो का खेळा. सागर तू का खेळास, असं एकंदरीत तन्वीला तेव्हा झालं असेल. त्यामुळे तन्वीची थोडीशी रडरड पाहायला मिळाली. राकेश सांगतो की चिल यार, गेम आहे, अशा पद्धतीने होतच. आणि मित्रांनो, त्यानंतर आरबीने, राकेशने जे काही काल घडलं, राखीवरती ज्या पद्धतीने तो चाल करून गेला, तर इथे राखीची माफी मागतो की यार सॉरी, मी तुझ्यावरती असं धावून यायला नको होतं. पण मला तेव्हा काही कळतच नव्हतं ज्या पद्धतीने सगळं वातावरण झालं होतं, तर त्यामुळे साहजिकच हे सगळं माझ्या तोंडून निघालं. राखी बोलते ठीक आहे, इट्स ओके, तू माझा फ्रेंड आहेस, परंतु तू लक्षात ठेव, अशा पद्धतीने डायरेक्ट चाल करून येणं हे फार चुकीचं आहे. मित्रांनो, काल मला जास्त याच्यावरती भाष्य करता आलं नाही, पण आरबी ज्या पद्धतीने राखीवरती धावून गेला होता ना, तर ते फारच चुकीचं होतं. तर कुठेतरी त्याने ती खंत बोलून दाखवली. पण राखी सांगताना दिसते की ठीक आहे, इट्स ओके, परंतु तू नक्कीच हे लक्षात ठेवशील. आय होप तुझ्या हे लक्षात राहील. गॉड ब्लेस यू, असं म्हणून सांगताना दिसतं. आणि त्यानंतर राखी पुन्हा एकदा मोंजोलिका रूपात पाहायला मिळाली. जेव्हा ती ते सगळं अवतार धारण करत होती, त्यावेळी सागर तिथे काहीतरी बेडरूम मध्ये घ्यायला आला. सागर हळूच बघतोय, आज काहीतरी होणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये, असं म्हणून सागर सांगत असेल मनातल्या मनात. सागर एकदम घाबरून जातो की हिच्या अंगात काय येईल हे सांगता येत नाही. तर पुन्हा एकदा मुंजोलिका बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाली, परंतु ते जास्त दाखवलं नाही, कारण बिग बॉसला इकडे कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये जबरदस्त काही ट्विस्ट येणार होते. त्यामुळे तिथे बिग बॉसने जास्त दाखवलं नाही. इथे राखी आहे ना, तो सगळा मेकअप उतारून आल्यानंतर राखी ते सांगताना दिसते की माझे आयब्रो जास्त नाहीये. तर काहीतरी रेवा सांगताना दिसते की ठीक आहे, आता एवढं तुम्ही मेकअप करता, एवढं काम करता, त्यामुळे हे साहजिकच होणारच आहे. आता आयब्रोवरनं राखी आईच्या कॅन्सरचा विषय काढते की माझ्या आईला कॅन्सर झाला होता, तेव्हा तिने केस काढले. मला देखील वाटत होतं की आईसाठी केस काढावे. आता हा जो काही कॅन्सरचा विषय आहे, सतत आईबद्दल ती बोलत असते, आईच्या आजारपणाबद्दल बोलत असते. तर याच्यावरती हे जे टोळीवाले आहेत ते बोलताना दिसतात की प्रत्येक वेळी का हा विषय काढायचा, आहे की नाही. ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, जनतेला पण माहित असेल की तुझ्या आईला कॅन्सर झाला होता, हा प्रत्येक वेळी मुद्दा काढायची गरज काय. आता इथे अनुश्री सांगताना दिसते की माझ्या वडिलांना देखील कॅन्सर झाला होता, मी हे काही बोलले का.
आणि मित्रांनो इतर आता तन्वीच्या वडिलांना जेव्हा आजी आली तन्वीची आणि तो फोटो आणला, त्यानंतर तन्वीने सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेज वगैरे झालेलं होतं. तोपर्यंत तिने तो विषयही काढला नव्हता आणि अनुष्काच्या वडिलांना देखील काय झालं होतं हे त्याने अजिबात काढलं नव्हतं. तर राखी हे सतत बोलताना दिसते, हे मात्र निश्चित. तर सागरचं हे जे काही बोलणं आहे ना, ते नक्कीच योग्य आहे. त्यानंतर जाऊया आपण कॅप्टन्सी टास्ककडे. मित्रांनो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन 6 या सीझन 6चा हा शेवटचा कॅप्टन्सी टास्क असणार आहे. जो काही कॅप्टन होईल तो पुढच्या 13व्या आठवड्यासाठी सेफ होणार आहे आणि तो थेट फिनालेमध्ये जाईल की नाही माहिती नाही. त्याला टास्क खेळून जायचं आहे, परंतु या 13व्या आठवड्यात तर तो सेफ असणार आहे. थेट फिनालेच्या हां, जवळपास फिनालेमध्येच तो जाणार आहे, असं एकंदरीत सांगायला हरकत नाही. तर बिग बॉस इथे ट्विस्ट आणतात आणि ज्यांची कॅप्टन्सी काढलेली आहे, ज्यांना शिक्षा दिलेली आहे, अशा 3 उमेदवारांना म्हणजे राकेश, राखी आणि विशाल या तिघांना उलटा-पुलटा रूममध्ये बोलवतात आणि सांगतात, की तुम्हाला बहुमताने एका सदस्याची निवड करायची आहे आणि जे काही 5 सदस्य आहेत, त्यापैकी एका सदस्याची तुम्ही निवड करणार आहेत आणि बाकीचे जे 4 सदस्य आहेत, ते मी जो काही टास्क देईन, त्या टास्कमधनं जिंकून येऊन तुम्ही जो काही उमेदवार निवडाल, त्या उमेदवाराशी त्याची भिडत होणार आहे. तर यामध्ये हे तिघेही सांगतात, की चला तुम्ही बोला, की तुम्हाला कॅप्टन व्हायचं आहे की नाही? तर इथे दीपाली सांगताना दिसते, की मी टास्क देखील खूप छान खेळते, घरातील कामं देखील खूप छान करते. त्यामुळे तुम्ही माझी निवड करायला पाहिजे. तन्वी सांगते, की मी 2 वेळा कॅप्टन झाले. पहिल्यांदा माझी फार इच्छा होती. पहिल्या आठवड्यामध्ये मला कॅप्टन व्हायचं होतं. कारण मला इतिहासामध्ये नोंद करायची होती, की तन्वी ही पहिली कॅप्टन झाली या सीझनची, अशी इतिहासामध्ये नोंद करायची होती आणि नक्कीच मी इथे कॅप्टन झाली देखील नंतर आणि आता मी 2 वेळा कॅप्टन झाली आणि मला तिसऱ्यांदा देखील कॅप्टन व्हायचं आहे आणि शेवटची कॅप्टन देखील मलाच व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा इतिहासामध्ये माझी नोंद स्वतः मला करायची आहे. त्यामुळे मला तुम्ही कॅप्टन करा. त्यानंतर रेवा सांगते, की मी स्ट्राँग आहे. मी नक्कीच काहीतरी करेन. राखी सांगते, की "बाई तू कॅप्टन्सीमध्ये काय करशील ते सांग. तू स्ट्राँग आहे की नाही हे आम्हाला माहीत आहे. तू बोल, काय करशील कॅप्टन्सीमध्ये?" रेवा बोलते, की "मी काहीतरी करेन. मला तुम्ही द्या पहिले कॅप्टन्सी. मी आत्ताच उघड करणार नाही. परंतु तुम्ही जे काही पाहिलं नाही आतापर्यंत, ते मी करण्याचा प्रयत्न करेन." असं रेवा सांगताना दिसते. सागर सांगतो, की "बघा, माझं असं काही नाही. तुम्हाला वाटत असेल मी योग्य आहे, तर द्या तुम्ही. तुम्हाला नाही वाटत असेल, तर नका देऊ. तुम्ही गेलेत तेल लावत. मला काही घेणं-देणं नाही. वाटत असेल तर द्या, नाहीतर खड्ड्यात जा." अनुष्य ते सांगताना दिसते, की "मी स्ट्राँग प्लेयर आहे. मी मागच्या वेळी देखील कॅप्टन्सी केली. पण काही लोकांनी असं सांगितलं, की माझी कॅप्टन्सी फ्लॅट झाली. आता मला चांगली कॅप्टन्सी करायची आहे. मला वाटत असेल तर द्या. मी इच्छुक आहे." असं म्हणून अनुष्य सांगताना दिसते. आता यावर अनुष्य देखील सांगते, की "मला कॅप्टन्सी का पाहिजे? मला या राखी सावंतला सुतासारखं सरळ करायचं आहे." आर्मी बोलतो, की "असं आयुष्यात शक्य होणार नाही." आता या सगळ्यांचं बोलणं हे तिघेही ऐकून घेतात आणि त्यानंतर आर्मी सांगतो, की "नाही, मला दीपालीलाच उमेदवार करायचा आहे. ती चांगली दिसते, तिचा गेम चांगला आहे, ती माणूस म्हणून चांगली आहे, माझ्या ग्रुपमध्ये ती खेळते, मला तिचा गेम आवडतो." विशाल सांगते, की "नाही, दीपाली नाही. मला सागरला यावेळी कॅप्टन पदाचा उमेदवार करायचा आहे. कारण तो गेम खूप छान खेळतो, टास्क खूप छान खेळतो आणि मला असं वाटतं, की तो फिनालेमध्ये जावा." आणि मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगू का? अ, गेल्या वेळी जेव्हा विशाल कॅप्टन झाला होता, की त्यानंतर बहुतेक आता कोण तन्वी आहे ना, तर तन्वीच्या कॅप्टन्सीच्या वेळेस बहुतेक विशाल हा ओक्साबोक्शी रडत होता. ते आपल्याला दाखवलं नाही, की विशाल कुठल्या कारणासाठी रडतो. पण बहुतेक असं मला वाटतं, की विशाल हा सागरला घेऊन रडत होता, की "यार मी सागर तुला कॅप्टन करू शकलो नाही." तर एकंदरीत विशालने यावेळी ठरवलेलं होतं, की काही झालं तरी चालेल. मला अनुष्काच्या विरुद्ध जावं लागलं तरी चालेल. मी यावेळी सागरला कॅप्टन पदाची उमेदवारी देणार आणि त्या पद्धतीने तो ठाम इथे होताना दिसत होता. आता अ, आर्मीने सांगितलं, की मला नक्कीच दीपालीला करायचं आहे. मग राखी सांगते, "चालेल, मलाही चालेल. मलाही दीपाली आवडते. चालेल, दीपालीला करूया."
आता जवळजवळ या दोघांचं एकमत झालेलं होतं. इथे मध्येच विशाल पचकतो, सांगतो, अगं राखी तुला कळते का, ती एकतर नॉमिनेट नाहीये, ती पुढच्या आठवड्यात गेली. तू जर तिला कॅप्टन्सी दिली तर ती डायरेक्ट फिनेलमध्ये जाईल, तुला कळतं का? राखी बोलते, असं आहे का? अरे मला हे माहीतच नव्हतं. नाही नाही नाही, असं नाही, मग अजिबात नाही. तिला ठेवा. रेवा 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 चांगले, रेवा. आता रेवाला कोणीच करत नाही. नाही नाही नाही, मग तन्वीला करा. आरबी सांगतो, नाही, माझं दीपालीलाच करायचं ठरलेलं आहे. ना रेवा ना तन्वी, कोणीच नाही. आता इथे अनुश्री पण सांगताना दिसते की माझं नाव घे ना, मला पण कॅप्टन व्हायचं आहे. मी एकदा झाली कॅप्टन, पण मला तुम्ही करा ना. इथे अनुश्री राखीला देखील विचारताना दिसते की मला तू कर. राखी सांगते की तू याला पिच कर, म्हणजे याला तू कन्व्हिन्स कर विशालला. विशाल जर हा बोलला तर मग इथे मी तुला नक्कीच उमेदवारी देईन. पण विशाल देखील इथे अडून बसला की साहजिकच अनुश्री ही स्ट्रॉंग प्लेअर आहे, परंतु यावेळी मला सागरला द्यायचा आहे. तर त्याने ते एक स्टँड घेतलेला होता. मित्रांनो, इथे आरबीकडे गेम पलटवण्याची संधी होती. नक्कीच. बघा, आता इथे राखीने सांगितलं होतं की तन्वी. आरबी तन्वीला देऊ शकत होता. राखी हे सांगत होती की तू तन्वीला का नाही करत. पण हा आरबी एकच नाव घेऊन बसलाय, मला दीपालीलाच करायचं आहे. अरे तुझ्या त्या मीपणामुळे किंवा त्या दीपालीच मुळे इथे दुसऱ्या टीमचा सदस्य हा उमेदवार झाला ना. आरबीला एवढं तरी कळायला पाहिजे होतं की ठीक आहे, आपल्याच टीमचा तू प्रत्येक वेळी आपली टीम, माझी टीम, काटा टीम करत असतो ना, इथे तुला संधी होती. आता राखी सांगत होती की मला दीपालीला नाही करायचं, पण मी तन्वीला करू शकते. तू जर सांगितलं तन्वीला, तर आपण तन्वीला करू. मित्रांनो, आरबीचा किती मंद गेम आहे बघा. राखी समोरून ऑफर देते की मी तन्वीला करते, तूही येऊन तन्वीला वोट दे, म्हणजे आपलं बहुमत होईल. आरबीला एवढं तरी कळायला पाहिजे की तीही माझ्याच ग्रुपची आहे. मीपणा का करतोय, माझ्या मीपणामुळे तो दुसऱ्या अपोजिट साईडचा उमेदवार हा कॅप्टन पदाचा दावेदार होते, एवढं तरी याला कळायला पाहिजे. त्याच्या मीपणामुळे काटा टीमकडे येणारी कॅप्टन पदाची दावेदारी अक्षरशः त्याच्या हातातून, म्हणजे काटा टीमच्या हातातून गेली. म्हणजे जवळ-जवळ तन्वीला किंवा रेवाला देखील उमेदवारी मिळत होती. इकडे रेवाचं नाव देखील राखीने घेतलं होतं. काय आरबी गेम खेळतो ना, खरंच. आता इकडे दीपालीलाच घेऊन बसलाय भाई हा. त्यामुळे राखीने देखील बघितलं की जाऊ दे, दीपाली दीपाली करत बसलाय. जा तू दीपाली दीपाली कर. इकडे सागरला मी माझं वोटिंग देते. सागर छान गेम खेळा, टास्क देखील चांगला खेळा, पाईप देखील लावले तिकडे, कपडे फार परफॉर्मन्स दिला. इकडे देखील पाईप तोड परफॉर्मन्स दिला. याचं नाव मी घेते. म्हणजे साहजिकच आहे बघा, राखीचा गेम असाच आहे, पलटू गेम आहे. पण खरंच यांच्याकडे विशेष करून त्या आरबीकडे संधी होती. त्याच्याच ग्रुपच्या सदस्यांना कॅप्टन्सी दावेदार करायचं, तर ही संधी अक्षरशः त्याने हातातनं घालवली असं सांगायला हरकत नाही. आणि इकडे उमेदवार होतो तो म्हणजे सागर. आता ही जी गोष्ट आहे ही दीपालीला प्रचंड खटकते. आणि ते राखीला जाब विचारताना दिसते की प्रत्येक वेळी मी तुला का खटकते. राखी बोलते की जा तुझ्या त्या मित्राला विचार. त्यानंतर तन्वी इथे जाब विचारताना दिसते आरबीला की तू गुगली टाकायची ना, नावं पुढे सोडत बसायचं. दीपाली नाही, तर मग काय, तन्वीचं नाव घे, रेवाचं नाव घे, काही ना काही कर. आणि संधी होती त्याच्याकडे. इथे आरबी काय सांगतो की मला माझा गेम खेळू द्या, मी कधी माझा गेम खेळणार, मला माझं मत मांडू दे. अरे आरबी, कालच्या टास्क मध्ये देखील तन्वी हेच सांगत होती तुला की मला माझा गेम खेळू द्या, मला विशाल योग्य वाटतो, माझा निर्णय मला घेऊ दे ना. तेव्हा तू बिंबवत होतास की आपली काटा टीम कशी आहे, असा आपण निर्णय घ्यायला पाहिजे, ग्रुपच्या बाबत विचार करायला पाहिजे, माझा तो विचार करायला पाहिजे, मला तो आवडत नाही. म्हणजे डायरेक्ट नाही, परंतु इनडायरेक्ट तो सांगत होता. आणि असं विचार
आणि असे विचार तो बिंबवत होता तन्वीवरती. मग साहजिकच ज्या पद्धतीने तन्वीला तू सांगत होतास, तर तन्वीच्या देखील तुझ्याकडनं अपेक्षा आहेत ना आणि असणारच आहेत ना. काटा, काटा सतत तू सांगत असतो, की काटा आपला असा आहे, काटा तसा आहे, काट्यासाठी खेळूया. मग तन्वीने का विचार करू नये स्वतःचा? आणि तेव्हा ते तुझ्या हातामध्ये होतं आणि त्याबाबत देखील तो राग-राग करायला लागला आणि दीपालीचं आणि राकेशचं काहीतरी वेगळंच या पोरींच्या बाबतीत. मित्रांनो साहजिकच ज्या पद्धतीने राखी सांगत होती, की मी तुमचं नाव घेतलेलं, परंतु हा आरबी ऐकला नाही. आता हे रेवा, तन्वी ज्या पद्धतीने राखीशी बोलत होते, तर हे या दोघांना आवडत नाही. या दोघांचा काहीतरी वेगळाच बिग बॉस सुरू असतो. मित्रांनो खरं सांगतो मी आरबीकडे खूप संधी होती. ती त्याने संधी हातातनं घालवली आणि अपोजिट टीमचा इथे कॅप्टन झाला आणि यांच्यामध्ये देखील तेच रागरुसवे पाहायला मिळाले. आता इथे अनुश्री, मला तू का केलं नाहीस? अरे तू घाल शिवाय त्या विशालला घालते, तरी अजून एक्सेप्टेशन विशालकडनंच आहे. असा अनुश्रीचा गेम आहे. तर अनुश्री देखील इकडे अडून राहिली. विशालला बोलताना दिसते, की तू असं करायला नाही पाहिजे. आता सागर देखील समजावताना दिसतोय, परंतु अनुश्री काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता यांच्यामध्ये देखील काट्यामध्ये देखील थोडेसे वादविवाद पाहायला मिळतात. खरं तर नक्कीच राकेशचं थोडंसं चुकलंच. राकेशने थोडासा आपल्या टीमचा विचार करायला पाहिजेत होता. दीपाली दीपाली न करता आपल्या ग्रुपचा नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि इथे राकेश बापटचा झाला पोपट याच्यावरती जबरदस्त राकेश आणि राखी सावंतमध्ये जबरदस्त राडा पाहायला मिळाला. आता मित्रांनो उद्या हे जे काही 4 कॅप्टन पदाचे दावेदार आहेत, ज्याच्यामध्ये रेवा, तन्वी, त्यानंतर दीपाली आणि कोण आहे अनुश्री यांच्यामध्ये जबरदस्त कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे. आता त्याच्यामध्ये कोण जिंकतं आणि सागरशी भिडंत करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो जो कोणी कॅप्टन होईल त्याला इम्युनिटी मिळेल आणि तो थेट फिनाल्यामध्ये पोहोचणार आहे. आणि आजच्या टास्क अंतर्गत 25,00,000 जी विजेत्याला मिळणारी रक्कम आहे, त्यापैकी फक्त 25,000 या लोकांनी कमवली. टास्क खरं तर खूपच डिफिकल्ट होता. पण ज्या पद्धतीने सागर आणि आरबीने जो काही परफॉर्मन्स दिला ना, तो म्हणजे कमाल पाईपतोड परफॉर्मन्स होता. त्यासाठी खरंच सागरचं कौतुक आहे, आरबीचं देखील कौतुक आहे. खूप छान पद्धतीने याने दोघांनी हे गेम खेळला. आणि मित्रांनो हा जो काही शेवटचा टास्क होता उलटा-पुलटा रूममधला आणि याच्यामध्ये खरंच आता बिग बॉसच्या घरातील समीकरणे थोडीशी बदलतील असं एकंदरीत पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने आरबीने जो काही पवित्रा घेतला, तर त्याच्यावरती नक्कीच तन्वी थोडीशी रागावलेली आहे आणि इकडे अनुश्री देखील सागरला घेऊन, विशाला घेऊन थोडीशी रागावलेली पाहायला मिळते. पण नक्कीच हे जे तिघं आहेत ना, हे एकत्र येतील. आता हे जे 4 टाळके आहेत, ही एकत्र येतात का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला? आरबीने दीपालीचं नाव न घेता तन्वी किंवा या लोकांचं नाव घेतलं असतं, तर काटा टीमचा उमेदवार झाला असता का? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.